आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभा आणि राज्यसभेतलं सर्व पक्षांच्या नेत्यांशी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू चर्चा करणार आहेत. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांच्या सदस्यांना विनंती करणार आहे. हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम समारोहानिमित्त नागपूर येथे 350 बाईकची रॅली उद्या रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर समोरील बाबा बुधाजी नगर येथून ही रॅली सुरू होऊन जरीपटका पोलीस स्टेशन मार्ग जवळ नारा येथे या रॅलीचा समारोप होईल. नागपूर महानगरपालिकेद्वारा भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील 10 एकर जागेवर भूमी ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे उभारण्यात आलेल्या नवीन कचरा प्रक्रिया केंद्राची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज पाहणी केली. प्रकल्पाची उभारणी अंतिम टप्प्यात असल्याने पुढील 15 दिवसात सर्व तयारी पूर्ण करून लवकरात लवकर ड्राय रनला सुरुवात करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. पुणे येथील भूमी ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या उभारणीचे कार्य अंतिम टप्प्यात असून उर्वरित किरकोळ कामे त्वरित पूर्ण करून प्रक्रिया केंद्र लवकरच पूर्ण क्षमतेने कार्य सुरू करणार आहे. रेल्वे बोर्डाचे आरोग्य महासंचालक डॉक्टर जगदीश चंद्रा यांनी आज दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात असलेल्या मोतीबाग पॉलिक्लिनिक आणि मध्य रेल्वे रुग्णालय नागपूरची सविस्तर पाहणी केली. या तपासणीचा प्रमुख उद्देश वैद्यकीय आस्थापनेवरील आरोग्य सुविधा, नैदानिक सेवा आणि प्रशासकीय व्यवस्थांचा आढावा घेणे हा होता. तपासणी दरम्यान डॉक्टर चंद्रा यांनी पॉलिक्लिनिक टीमकडून मर्यादित संसाधनांमध्ये प्रदान केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट नैदानिक आणि प्रशासकीय सेवांचे कौतुक केले. यानंतर त्यांनी निर्माणाधीन नवीन रुग्णालयाच्या जागेला भेट दिली आणि कामाच्या प्रगतीची माहिती घेतली आणि भविष्यातील रचना आणि सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. शैक्षणिक संस्थांनी शिक्षित, दीक्षित आणि उत्तम नागरिक घडवण्याचं आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं आहे. आज मुंबईत शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत एका राष्ट्रीय संघटनेच्या वतीनं राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना माहिती मिळते, परंतु जीवनाचं उद्दिष्ट सांगितलं जात नाही. त्यामुळे शिक्षण संस्थांमधून अपूर्ण व्यक्तिमत्व निर्माण होत असल्याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं. हवामान. विदर्भामध्ये आज सर्वात कमी तापमानाची नोंद ही भंडारा येथे 10 अंश सेल्सिअस करण्यात आली असून नागपूरचं किमान तापमान 11 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28.4 अंश सेल्सिअस होतं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 ऐकता येईल. नमस्कार.